आल्या जीवनी गड्या राहू दे, आल्या जीवनी गड्या राहू दे, अशी तुझी ही कीर्ती. रावण आणि राम नामाचा हे अर्थ जाणून राजा राम कृष्ण हरी, राजा राम कृष्ण हरी. आल्या रावण आणि राम यांच्या नावामधलं पहिलं अक्षर सेम आहे नाही काय, पण राम नामामुळे पाण्यावरती दगड सुद्धा तरले आणि रावण राक्षस असताना सुद्धा रावण अहंकारामुळे मारला गेला. अहंकार त्याका जडलो नाही काय, म्हणून रावण मारलो गेलो. नाही तर रावण सुद्धा काय वाईट नाही होतो. रावण वाईट होतो काय नाही. शंकराचा परमभक्त त्यांनी स्वतःच्या आईसाठी आत्मलिंग आणलं. तो रावण सुद्धा सगळ्यात श्रेष्ठ, पण वाईट कर्मामुळे तो मेलो गेलो नाही काय. रावणाची सोन्याची लंका आग झाली का, त्याच्या वाईट विचारामुळे. म्हणून काय म्हणतो, सामने होते राय अक्षराचे, रावण हो सूरमणी संगीत गवैया, रावण पंडित नाचे, दगड सरला पाण्यावरती, श्रीराम वनता वाजे. अरे सोडून दे हे वाईट असलं, सोडून दे हे वाईट असलं, नाही संगती येणार. सोडून दे हे वाईट असलं, नाही संगती येणार. रावण आणि राम नामाचा हे अर्थ जाणून, जय राम एका तुका ज्ञानात नाही, आले या संसारी. श्रीकृष्णाने अवतार घेऊन राहिला तो पंढरी. एका तुका ज्ञानात नाही, आले या संसारी नाही का बुवा. त्यावेळी सकाळी उठून सासू सुन त्यावेळी दळण कांडण करायची, त्यावेळी ओव्या ऐकायला यायच्या. पण आजच्या ह्या कलियुगामध्ये बुवा ओव्याची जागा शिव्याने घेतलेली आहे नाही काय. ओव्याची जागा शिव्याने घेतलेली आहे. म्हणजे पोळपाट तुझा होऊन दे तळपाट, ही जागा त्यांनी घेतलेली आहे नाही काय. पण बुवा त्यांनी ओव्या म्हटल्या ते अजरामर झाल्या. म्हणून आज आपण हे भजन कीर्तन करतो म्हणून, बरोबर ना. मग काय एका तुका ज्ञानात नाही, आले या संसारी. श्रीकृष्णाने अवतार घेऊन राहिला तो पंढरी. भजन कीर्तनी देव डोलती, हे मुखात अमृतवाणी. त्याच्या नवे हे भजन गड्या तू करू नको मनमानी. मगाशी इल्याच्या नंतर त्यावेळी काय चालू होतं ते हरिपाठ चालू होतो. तुमच्याकडे हरिपाठ नाही तेव्हा माका इलच मी विचारलं शा चालू आता काय भजन की काय या. तेव्हा तुका सांगले तो हरिपाठ चालू हा. तुका आता समजायचं नाही काय का, तुका वाटला काय मी सांगायचंय नाही सांगतलंय. त्याचा हरिपाठ म्हणतात. हरिपाठ विचारलेले असतात का तुम्हीच सांगलेलं असते का हरिपाठ. आणि माका सांगतोस काय महिला वर्गाचं नाव घेतलं नाही का, तुका भाई हरिपाठ आठवत नाही, महिला वर्गाचं नाव घेतलं नाही म्हणून सांगतो बरोबर. भजन कीर्तनी देव डोलती, हे मुखात अमृतवाणी. त्याच्या नवे भजन गड्या तू करू नको मनमानी.
रामस्पर्शाने शापित हिल्ल्या केली ती उद्धरून करतु संगत नेहमी चांगली होशील रे पावन संकटकाळी तुला तारण्या येईल तो धावून दुष्ट दुर्जनांची संगत ते आता सोडून दुष्ट दुर्जनांची संगत ते आता सोडून रावण आणि जन्मोजन्माची ही पुण्याई नर जन्म लाभला भटकून कोरे सैरा वैरा आवर घाल मनाला जन्मोजन्माची ही पुण्याई 184 योनी बाळगून हा नरजन्म आपल्याला परमेश्वराने दिलेला आहे आणि या नरजन्माचं सार्थक परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये आहे म्हणून बुवा काय